आज 33व्या दिवसाच्या ब्रिज कोर्समध्ये म्हणजेच सेतू अभ्यासक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. कालच्या ह्याच्यामध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण याच्यामधील एकमान पद्धत पाहिली होती. अनेकावरून एकाची किंमत ठरवणे किंवा एकावरून अनेकाची किंमत ठरवणे या संदर्भातली माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन क्षेत्राचं नाव या ठिकाणी आहे व्यावहारिक गणित. इथं बघा दिसतंय तुम्हाला व्यावहारिक गणित आणि याच्यातला घटक आहे शेकडेवारी. याच्यातला घटक कोणता आहे? शेकडेवारी. आणि त्याच्यातला उपघटक सुद्धा काय दिलेला आहे? शेकडेवारी. आणि थोडक्यात काय की आजच्या तासामध्ये आपल्याला शेकडेवारीची माहिती पाहिजे. आता ही शेकडेवारी आपण खूप ठिकाणी बघत असतो. सहज बघा तुम्हाला रिझल्ट लागले की तुम्हाला सगळेजण विचारतात एक किती टक्के मार्क पडले. टक्क्याचा अर्थ काय? तर टक्के म्हणजे काय? तुम्हाला 5 विषय आहेत, ह्या 5 विषयाचे सगळे मार्क सांगतो का आपण? नाही, सगळ्या मार्कांची बेरीज केलेली असते वगैरे 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 आणि टक्केवारी काढलेली असते. मग हे टक्केवारी म्हणजे काय? ती कशी काढली जाते? असं झालं का? बँकेच्या संदर्भात सुद्धा आपल्याला असं येतं बघा, 10% व्याजदर आहे. 10%. मग इथं टक्के म्हणजे काय? शेकडेवारी कशाला म्हणायचं? तर या पाठामध्ये आपण शेकडेवारीची माहिती घेणार आहे. शेकडेवारी हा एक अपूर्णांकाचाच प्रकार आहे, नीट लक्षात घ्या. आपण अपूर्णांक याच्या अगोदर बघितलेले, त्याच्या दशमान अपूर्णांक बघितलेले, त्याच्या अगोदर दशांश अपूर्णांकाच्या अगोदर अपूर्णांक पण पाहिलेले आहे, बरोबर. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी बघितलेले, सममूल्य अपूर्णांक बघितलेला आहे आणि तीच माहिती इथं तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कशासाठी? शेकडेवारीसाठी. आता बघा, उदाहरणार्थ एखाद्या मुलाला 50% मार्क पडले. 50% याचा अर्थ काय? तर नीट लक्षात घ्या, हे ज्या वेळेला खूण असणार आहे इथं टक्क्याची, याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ हा याचा छेद 100 आहे. याचा छेद काय आहे बाळांनो? 100 आहे. म्हणजे इथं 50/100 आहे. असं असेल तर काय येणार आहे? 50%. मग 100 50 म्हणजेच काय? आपण बघितलंय सममूल्य अपूर्णांक कशाला, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर याला भाग घालवला तर काय येणार आहे? 1/2. याचं रूपांतर 1/2 चे रूपांतर आपण कशामध्ये करू शकतोय? 50/100 मध्ये करू शकतोय, म्हणजेच 50%. नीट लक्षात घ्या, म्हणजेच 50%. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काही गोष्टी आपल्याला बघायच्यात. आता पहिल्यांदा सगळ्यात मगाशीपासून ह्या खुणेचा उल्लेख होतोय पहा. तर ही खूण कशाची आहे? तर ती खूण शेकडेवारीची आहे, बरोबर आहे. या पद्धतीची एक रेषा येते आडवी आणि इथं एक आणि इथं एक अशा पद्धतीचे छोटेसे शून्य असल्यासारखं येत आहे आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत? टक्केवारी. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? शेकडेवारी. येतं लक्षामध्ये? त्यालाच आपण टक्केवारी किंवा शेकडेवारी असं म्हणणार आहोत. ही जी खूण आहे, येतं लक्षामध्ये? आणि ही संख्येनंतर देतो. आता उदाहरणार्थ असं दिलं तर आपण इथं काय म्हणणार आहे? 5%, 5% किंवा शेकडा 5 म्हणजेच काय? 100ला 5, 100पैकी 5. ह्याचा अर्थ काय होतो? 100पैकी 5. त्याला म्हणायचं टक्के. हे कशाची खूण आहे? टक्के. यालाच शेकडे, यालाच शेकडेवारी. लक्षात आलं का? किंवा टक्केवारी असं म्हणतात. यालाच शतमान पद्धत असं पण म्हणतात. यालाच शतमान पद्धत असेही म्हणतात. नीट लक्षात घ्या. म्हणजे इथं ज्या वेळेला 5% असं लिहिलेलं आहे तर याचा अर्थ 5/100 आहे. नीट लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या गोष्टीचे सारखे 100 भाग असतील त्यापैकी 5 भाग, असा त्याचा अर्थ आहे. आणि याला म्हणायचं टक्केवारी. येते? शेकडाचा अर्थ काय? 100. शेकडाचा अर्थ काय? 100. आणि ह्या पद्धतीने आपण ज्या गोष्टी करणार आहोत गणितामध्ये, व्यावहारिक गणितामध्ये,
त्याला काय म्हणलं जातं? टक्केवारी किंवा शेकडेवारी. त्यालाच शतमान पद्धत असंही म्हटलं जातं. शतमान पद्धत असंही म्हटलं जातं. येतं लक्षामध्ये? आता पहा, ज्या वेळेला तुम्हाला शेकडेवारीचा अभ्यास करत असताना इथं जर समजा 65% असा अर्थ असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? एकूण 100 पैकी 65 एकक, एकूण 100 पैकी 65 एकक किंवा युनिट म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. आणि अपूर्णांकाच्या स्वरूपात हे कसं लिहायचं? 100 पैकी म्हणजे छेदस्थानी किती येणार आहे? 100 पैकी किती? 65 म्हणजे कुठे येणार आहे? अंशस्थानी. म्हणजेच हे कसे येणार आहे? 65/100. काय येणार आहे बाळांनो? 65/100. नीट लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला टक्केवारी किंवा शेकडेवारी पाहणार आहे तर या प्रत्येकाचा छेद हा काय असणार आहे? 100 असणार आहे. नीट लक्षात घ्या. प्रत्येकाचा छेद हा काय असणार आहे? 100 असणार आहे. त्यामुळे इतर अपूर्णांकाच्या बाबतीत जरी तुम्हाला सांगितलं की याची टक्केवारीमध्ये रूपांतर करा तर तुम्हाला त्याचा छेद किती करावा लागणार आहे? 100 करावा लागणार आहे. म्हणजेच आपण जे सममूल्य अपूर्णांक शिकलेलो आहे त्याचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. बरोबर आहे? म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, माझ्याकडे एक भाकरी आहे. बरोबर आहे? मी अपूर्णांक शिकवताना तुम्हाला भाकरीचंच उदाहरण सांगितलं होतं. त्याचे आपण सारखे किती भाग केले? 4 भाग केले. माझ्याकडे एक भाकरी आहे आणि त्या भाकरीचे आपण किती भाग केले? सारखे 4 भाग केले. पैकी फक्त एकच भाग खाल्ला. किती भाग खाल्ला? एकच भाग खाल्ला. आता हे पूर्ण खाल्लंय का? नाही. म्हणजेच उत्तर म्हणजे हे जे काही आहे हे कसं आहे? अपूर्ण आहे. बरोबर आहे? भाकरी जी खाल्ली गेलेली आहे ती पूर्ण खाल्लेली आहे का? नाही. कशी खाल्लेली आहे? अपूर्ण खाल्लेली आहे. मग ही किती खाल्ली आम्ही भाकरी? तर एकच भाग खाल्ला. किती भाग खाल्ला? एक भाग खाल्ला. म्हणून तो मी कुठं लिहिलाय? अंशस्थानी लिहिलेला आहे. म्हणून मी तो कुठं लिहिलेला आहे? अंशस्थानी. परंतु एकूण भाग किती केले होते? एका वस्तूचे एकूण भाग किती केले होते? म्हणजेच या भाकरीचे एकूण भाग किती केलेले आहेत? 4. किती केलेले आहेत? 4. म्हणून मी ही जी भाकरी खाल्लेली आहे किंवा हे जे असं रेखांकित केलेला भाग आहे तो किती आहे? 1/4 आहे. 1/4 आहे. आता मला हे जर टक्केवारीत सांगायचं असेल तर काय करावं लागेल? मला आता हे मी किती टक्के भाकरी खाल्ली, मी किती टक्के भाकरी खाल्ली हे मला काढायचंय. मी कसं काढायचं? तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ज्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 100. ती टक्केवारी, त्याला शेकडेवारी म्हणतो आपण. बरोबर आहे? म्हणजे शेकडेवारीमध्ये याचं रूपांतर जर करायचं असेल तर याचा छेद काय पाहिजे? 100 पाहिजे. याचा छेद काय पाहिजे? 100. आणि याच्यासाठी याचा सममूल्य अपूर्णांक जे आपण मागच्या काही पाठांमध्ये बघितला होता, अपूर्णांकाचा धडा जो आपण बघितला त्याच्यामध्ये सममूल्य अपूर्णांक बघितला होता. तर त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. याचं सममूल्य अपूर्णांकाचं करायचं म्हणल्यावर काय करावं लागतंय? छेदाला आणि अंशाला एकाच संख्येनं काय करावं लागेल? आपल्याला गुणावं लागणार आहे. छेदाला आणि अंशाला एकाच संख्येनं गुणायचं. म्हणजे मूळच्या किमतीत फरक पडत नाही. येणारा अपूर्णांक काय असतो? सममूल्य अपूर्णांक असतो. बरोबर आहे? आता बघा, 4 ला कितीनं गुणल्यावर 100 येलो? 4 ला कितीनं गुणल्यावर 100 येत आहे? 25 चोक 100. बरोबर आहे का नाही? 4 ला जर आपण 25 न गुणलं तर किती येणार आहे? 100 येणार आहे. आपण अंशाला पण 25 नच गुणायचं. म्हणजे बघा इथं मी काय केलं? 1 गुणिले 25 छेदस्थानी 4 गुणिले
25. बघा 1 गुणिले 25 छेदस्थानी किती 4 गुणिले 25. म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यानंतर त्याचा काय तयार होतो सममूल्य अपूर्णांक तयार होतो. याचं उत्तर किती आलं रे 25 एके 25 छेद 25 चोक 100 बरोबर 25%. बरोबर 25%. आता बघा मी भाकरी होती माझ्याकडे त्याचे सारखे किती भाग केले 4 भाग केले. 4 भागापैकी किती भाग खाल्ले एकच भाग खाल्ला. म्हणजेच त्याचा अपूर्णांकात मी इथं सांगितलं तुम्हाला मी किती भाकरी खाल्ली 1/4. कारण एकूण भाग केले 4 पैकी घेतला 1/4. म्हणजेच याचं मी टक्केवारीमध्ये शेकडेवारीमध्ये रूपांतर केले. म्हणजे मी किती टक्के भाकरी खाल्ली तर काय केलं इथं मी ह्याचा सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं आपण गुणलं. 25 एके 25 25 चोक 100 म्हणून 25/100 आलं. छेद 100 आला की त्याचं रूपांतर कशात झालं टक्केवारीत झालं. नीट लक्षात घ्यायचं ज्या अपूर्णांकाचा छेद 100 आला की त्याचं रूपांतर कशात झालं टक्केवारीत झालं. म्हणजेच 25/100 आहे म्हणजेच 25%. म्हणजे मी किती भाकरी खाल्ली किती खाल्ली 25% एवढी भाकरी मी खाल्लेली आहे. येतं लक्षामध्ये. आता पहा माझ्याकडे मी काय केलं माहिती का शाळेमध्ये 20 मार्काची परीक्षा घेतली. किती मार्काची परीक्षा घेतली 20 मार्काची. म्हणजे एकूण गुणांची संख्या त्या परीक्षेसाठी किती होती 20 मार्क. किती होते 20 मार्क. एका विद्यार्थ्याला त्यापैकी 7च मार्क पडले. अजय म्हणू आपण. अजयला किती मार्क पडले त्या परीक्षेमध्ये अजयला 7 गुण मिळाले. किती गुण मिळाले 7 गुण मिळाले. किती पैकी 20 पैकी. आता हे आपण अपूर्णांकामध्ये कसं सांगणार बघा बरं का. आता ह्याची आपल्याला टक्केवारी करायची आहे. तर अजयला किती टक्के मार्क पडाले अजयला किती टक्के मार्क पडाले त्याची टक्केवारी सांगायची आहे. 20च मार्काची पेपर आहे 100 मार्काचा आहे का नाही 20च मार्काचा पेपर आहे आणि पैकी त्याला किती मार्क पडलेत 7 मार्क पडले. आता आपल्याला काय करायचंय त्याची टक्केवारी काढायची. त्याची काय काढायची टक्केवारी. आणि ही टक्केवारी काढण्यासाठी मला काय करावं लागेल पहिल्यांदा अजयला मिळालेले गुण बरोबर एकूण गुण किती होते 20 बरोबर आहे. पैकी मिळाले किती 7 बरोबर आहे. आता याचं रूपांतर मला कशात करायचंय शेकडेवारीमध्ये करायचंय. याचं रूपांतर मला कशामध्ये करायचंय शेकडेवारीमध्ये. म्हणजेच मी 7/20 चा सममूल्य अपूर्णांक तयार करणार की ज्याचा छेद किती असला पाहिजे 100. टक्केवारीमध्ये कधी रूपांतर होईल शेकडेवारीमध्ये कधी रूपांतर होईल जेव्हा त्याचा छेद किती असेल 100. लक्षात येत आहे. आता इथे 20 आहे तर 20 ला कितीने गुणल्यानंतर 100 येणार आहे 20 100 म्हणजे मला खाली कितीने गुणावं लागेल छेदस्थानी 5 ने. 20 ला जर 5 न गुणलं तर किती येणार आहे 100 येणार आहे. आणि ज्या संख्येने मी छेदस्थानी गुणतो त्याच संख्येने मला अंशस्थानी गुणावं लागणार आहे. म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक तयार होणार आहे. बरोबर आहे. म्हणून मी काय केलं नीट बघा बरोबर 7 गुणिले 5 वर 5 ने गुणलं म्हणल्यावर छेदाला पण मी कितीने गुणणार आहे 5 नेच गुणणार आहे. बरोबर आहे. आणि मग उत्तर काय आलं
विसापाचा 100, सातापाचा 35. म्हणजे ज्या अर्थी अजयला 20 पैकी 7 गुण मिळालेले आहेत, त्याचाच अर्थ त्याला 100 पैकी किती मिळाले हो? 35. कारण हे दोन्ही काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजेच त्याला 100 पैकी किती पडले? 35 पडले. याचाच अर्थ अजयला चाचणीमध्ये 35% गुण मिळाले. किती गुण मिळाले? 35%. कसं काढलं कळलं का? जर 20 पैकी 7 असतील तर 100 पैकी किती असं काढतो आपण. 20 पैकी 7 असतील तर 100 पैकी किती असं आपण काढत असतो. येतं लक्षामध्ये? आणि यालाच काय म्हणायचं? शेकडेवारी. आता तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेलं जे पुस्तक आहे सेतू, याच्यामध्ये काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याचं तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे? शेकडेवारीमध्ये रूपांतर करायला सांगितलं. तर त्यातला पहिला अपूर्णांक तुम्हाला दिलेला आहे पहा, 3/4. आता याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? शेकडेवारीमध्ये करायचं आहे. 2 प्रकार मी तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही काय म्हणा, खालचा जो आहे नीट लक्षात घ्या, तो एकूण आहे. एकूण भाग किती आहे? 4 पैकी किती? 3. बरं का? इथं काय लिहिलं बघा मी, आता इथं काय लिहिणार आहे मी? एकूण भाग किती. काय लिहिणार आहे? एकूण भाग किती. एकूण भाग किती आहेत आपले? एकूण भाग किती आहेत? एकूण भाग इथे किती सांगितले? 4 पैकी किती? 3. आता बघा मी काय केलं, 3 भाग आणि एकूण किती पैकी 3 भाग आहेत? 4 पैकी. किती पैकी? 4 पैकी. तर एकूण किती पाहिजे मला? 100 पैकी किती माहित नाही म्हणून तिथं मानलं x. ही एक पद्धत आहे बघा. आता काय करायचं? याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजेच काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. म्हणजेच काय आलं? 4 गुणिले x. ह्या 4 या x ला काय केलं आपण? गुणलं. बरोबर या 3 या 100 ला गुणायचं. 3 गुणिले 100. बरोबर आहे. आता आपण चल समीकरण बघितलेले आहेत. ह्याच्या अगोदर आपण शिकलोय, परवाच्याच तासामध्ये शिकलोय बघा, एक चल समीकरण. तर x ची किंमत काढताना आता हे 4 इकडे गुणतंय, बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यावर काय करणार आहे? भागणार आहे. बरोबर आहे. मग ते काय केलं? 4 न, म्हणून x बरोबर 3 गुणिले 100 भागिले 4. बघा 3 गुणिले 100 भागिले 4. 4 एके 4, 25 चोक 100 म्हणून 25 त्रिक 75%. या पद्धतीने सुद्धा सोडवता येत आहे. ही एक पद्धत आहे जी मी तुम्हाला दिलेली आहे. या पद्धतीने पण तुम्हाला सोडवता येत आहे आणि तुमच्या पुस्तकात जी दिलेली आहे त्या पद्धतीने पण सोडवूयात आपण.
आता पहा 3/4 दिलेला आहे, तर आपल्याला काय करायचं, याचा सममूल्य अपूर्णांक हुडकायचा आहे. आता किती दिलेलं आहे, 3/4. किती दिलेलं आहे, 3/4 बरोबर 3/4 गुणिले. आता बघा आपल्याला काय करायचंय, अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणायचंय, आणि सगळ्यात महत्वाचं काय, छेद किती आला पाहिजे. आपल्याला रूपांतर कशात करायचंय, टक्केवारीत करायचंय, शेकडेवारीत करायचंय. म्हणजे छेद किती आला पाहिजे, छेद आला पाहिजे 100. आता 4 ला कितीनं गुणल्यावर 100 येणार आहे, 25 न. 25 चोक 100. वर पण 25 न गुणा, खाली पण 25 न गुणायचं. वर कितीनं गुणलं, 25 न. खाली पण कितीनं गुणणार आहे, 25 न. बरोबर 25 त्रिक 75, 25 चोक 100. आता छेद किती आला, 100 आला. म्हणजेच 3/4 बरोबर 75. छेद 100 आहे, म्हणजेच टक्के. आलं का ध्यानात, समजलं का. म्हणजे आपण 3/4चं रूपांतर कशात केलं, टक्केवारीमध्ये केलं. येते का लक्षात. अजून एक अपूर्णांक घेऊन बघूयात. दुसरा अपूर्णांक बघा, 4/5. आता ह्याचं काय करायचंय, टक्केवारीमध्ये रूपांतर करायचंय. म्हणजे याचा छेद किती आला पाहिजे, 100 आला पाहिजे. आपण मगाशी केलं तसं. 4/5 बरोबर 4/5. आता ही मुद्दाम रेष मोठी मारली का, आपल्याला अंशाला आणि छेदाला काय करायचंय, एकाच संख्येनं गुणायचंय. आणि काय करायचंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, छेद किती आला पाहिजे, 100. छेद किती आला पाहिजे, 100. बरोबर आहे. म्हणून 5 गुणिले 20, 20/5 100. वर पण 20 नीच गुणावं लागणार आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती आलं, 20/5 100, 20 चोक 80. म्हणून 4/5 बरोबर 80. छेद किती आहे, 100. म्हणून टक्के. 4/5 बरोबर किती आलं, 80%. लक्षात येतंय का. आता याच्यावर आधारलेली काही शाब्दिक गणित आपण बघूयात. आणि सगळ्यात जास्त टक्केवारीचा संबंध आपला कुठे येतो बघा, परीक्षेसाठी. बरोबर आहे. तर आता त्या टाईपचं एक गणित तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. एका परीक्षेमध्ये शबानाला एका परीक्षेमध्ये शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले. 736 गुण मिळाले. 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले. तर तिला किती टक्के गुण मिळाले. हे गणित आपल्याला दिलेलं आहे. आता हे गणित सोडवायचं. 2 प्रकारे हे गणित सोडवता येईल आपल्याला, मग असे सांगितलेल्या पद्धतीने. त्यातली पहिली पद्धत,
शबानाला मिळालेले गुण किती आहेत? एकूण किती होते ते कुठे येईल? छेदस्थानी 800. बरोबर आहे. आणि तिला मिळाले किती? 736. एवढे मिळाले. आता याचा सममूल्य अपूर्णांक हुडकायचा आहे आपल्याला. काय करायचं? याचा सममूल्य अपूर्णांक हुडकायचा आहे. पण त्या सममूल्य अपूर्णांकाचा छेद किती पाहिजे रे बाळांनो? किती पाहिजे? त्याचा छेद पाहिजे 100. बरोबर आहे का नाही? त्याचा छेद किती पाहिजे? 100. म्हणून 736 छेद 800 बरोबर. आता वर आणि खाली आपल्याला काय करावं लागणार आहे? एकाच संख्येनं भागावं लागणार आहे. एकाच संख्येनं भागावं लागणार आहे. कशाने? 8 कारण याला 8 भागलं तर 100 येणार आहे. म्हणून 8 भागलं, 8 1 8, 800 800. छेद तर 100 झाला. वर पण 8नच भागावं लागल. 8 9 72, 8 9 72. इथं 73 आहे. 8 9 72. खाली राहिला 1, वर घेतला 6चा. किती झालं? 16. 8 दुनी 16 बरोबर 92 छेद 100. बरोबर किती आलं? 92 छेद 100. आता हे 92 छेद 100 आलं. छेद किती आला? 100. म्हणजेच कशात रूपांतर झालं? टक्केवारीमध्ये. म्हणून शबानाला 92% गुण मिळाले. 92% गुण मिळाले. येतं लक्षामध्ये? हेच गणित आपण अजून एका पद्धतीनं सोडवूयात. हेच गणित आपण अजून एका पद्धतीनं सोडवूयात. आपण 2 गट केले. एकूण गुण, मिळालेले गुण. बघा 2 भाग केले. आता शबानाला 800 एकूण गुणापैकी किती मिळालेले? 736. आणि आपल्याला किती पैकी एकूण गुणापैकी काढायचे? तर 100 गुणापैकी किती? x. एक चल समीकरण आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. आता काय करायचं? तिरकस गुणाकार करणार आहे. म्हणजेच 800 गुणिले x बरोबर 736 गुणिले 100. बरोबर आहे? म्हणून x बरोबर 736 गुणिले 100 छेदस्थानी हे इकडं गुणतंय, इकडं जाऊन भागलं 800. हे 2 शून्य गेली, ही 2 शून्य गेली. 8 1 8, 8 9 72, 8 2 16. x बरोबर 92%. कोणत्याही पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. येतं लक्षात? याच पद्धतीचं अजून एक गणित तुम्हाला दिलेलं आहे. या पद्धतीची काही गणितं मी तुम्हाला व्हॉट्सॲपला पण टाकणार आहे. ती सोडवून तुम्ही मला माघारी पाठवायची आहेत.
एका शाळेत 500 विद्यार्थी आहेत. बघा, एका शाळेत 500 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 350 म्हणजेच 350, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. किती विद्यार्थ्यांना पोहता येते? 350 विद्यार्थ्याला. तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते हे काढायचंय. तर आपल्याला काय काढायचंय? किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते, किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं. येतं लक्षामध्ये? एकूण विद्यार्थी दिलेत, पैकी विद्यार्थी दिलेले आहेत, टक्केवारी काढायची. आता बघा, शाळेतील पोहता येणारे विद्यार्थी बरोबर किती आहेत? 350. किती पैकी? 500 पैकी. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय? बरोबर 350 विद्यार्थी किती पैकी आहेत? 500 पैकी आहेत. बरोबर आहे. किती पैकी आहेत? 500 पैकी आहेत. म्हणून बरोबर याचा सममूल्य अपूर्णांक तयार करणार आहे आपण. याला काय करावं लागेल आपल्याला? छेद किती आणायचा याचा? 100. याचा छेद किती आणायचा आहे? 100. येतं लक्षामध्ये? म्हणजे आपण काय करणार आहे? खाली जे 500 दिलेलं आहे ह्याला आपल्याला भाग घालवावा लागेल. कितीने भाग घालवल्यावर 100 येणार आहे? 5 ने. म्हणून खाली 5 ने भाग घालवला. 5 एके 5, 5 शून्य 0, 5 शून्य 0. बरोबर आहे. वर पण 5 नच, खाली ज्या संख्येने भाग घालवणार आहे त्याच संख्येने वर भाग घालवणार आहे, म्हणजेच सममूल्य अपूर्णांक तयार होतो. मग आता इथं वर पण 5 नच घालवला. 5 7 35, वर एक 0 0. म्हणजेच याचा सममूल्य अपूर्णांक तयार झाला 70/100. किती तयार झाला? 70/100. म्हणजेच याचा अर्थ काय? शाळेतील 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. समजलं का? तर अशा पद्धतीची गणित तुम्हाला गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये मिळतील. ती गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं का? आणि जितकी जास्तीत जास्त तुम्हाला सराव करता येईल बाळांनो या पद्धतीच्या गणितांचा, तेवढ्या गणितांचा तुम्ही सराव करा. म्हणजे जो काही ह्या कोरोनाच्या काळामध्ये अभ्यासक्रम आपला मागे राहिलेला आहे, बुडलेला आहे, तुम्ही त्या पद्धतीनं तो अपग्रेड कराल आणि इयत्ता 7वी साठी तुम्ही तयार व्हाल. येतं लक्षामध्ये? तर चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी अभ्यास करा आणि आपण लवकरच हे सगळं थांबेल आणि आपण लवकरच एकमेकांना भेटू अशी अपेक्षा करूयात. आणि आजचा तास आपण इथंच थांबतोय. उद्याच्या तासामध्ये नवीन घटक घेऊन मी पुन्हा आपल्या भेटीला येईन. तोपर्यंत धन्यवाद.